नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भारताचा भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत। तर भारताच्या भूगोलामध्ये आपण वेटेजनुसार बघणार आहोत। म्हणजे यामध्ये भारताचा प्राकृतिक, आर्थिक आणि राजकीय भूगोल आपण स्टडी करणार आहोत। तर सुरुवातीला भारताचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। तर सुरुवातीला भारताचे जे स्थान आणि विस्तार आहे तर त्याचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे। तर भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तर तो 8 अंश 4 मिनिट 28 8 अंश 4 मिनिट 28 सेकंड उत्तर ते 29 अंश 2 मिनिट 25 सेकंड। उत्तर इतका आहे। त्याचबरोबर भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे। रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर 68 अंश 7 मिनिट 33 सेकंड पूर्व ते 97 अंश 24 सेकंड 24 मिनिट 47 सेकंड पूर्व। पूर्व इतका भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे। तर आता भारताच्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये फरक किती आहे। सॉरी, इथं 37 अंश 6 मिनिट इतका आहे। तर आता हा भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे, यामध्ये फरक किती आहे। तर अक्षवृत्तीय विस्तारामध्ये यामध्ये जवळपास 29 डिग्रीचा फरक आहे, 29 अंश 2 मिनिटचा फरक आहे। आणि भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे यामध्ये फरक किती आहे तर 29 अंश 17 मिनिटाचा फरक आहे। ठीक आहे। तर हा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार झाला। तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार बघितला तर सगळ्यात उत्तरेकडचं टोक कोणतं मानलं जातं तर इंदिरा कोल। जम्मू काश्मीर मधले इंदिरा कोल हे सर्वात उत्तरेकडचं टोक, त्याचबरोबर दक्षिणेकडचे इंदिरा पॉइंट हे सगळ्यात दक्षिणेकडचं किती 6 डिग्री 45 मिनिट दक्षिणेला आहे ते। आणि जर जमिनीवरचं म्हटलं तर कन्याकुमारी। भारताचं जमिनीवरचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक हे कन्याकुमारी म्हणजे किंवा मुख्य भूमीवरचं दक्षिण टोक ते 8 डिग्री 4 मिनिटावर आहे। ठीक आहे। तर असा हा भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार उत्तर दक्षिण टोक। ठीक आहे। आता भारताचं सर्वात पूर्वेकडचं टोक आणि पश्चिमेकडचं टोक कोणतं मानलं जातं। सर्वात पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश मधलं किबीतू हे गाव जे आहे तर हे सर्वात पूर्वेकडचं टोक मानलं जातं। आणि सर्वात पश्चिमेकडचं जे आहे गुजरात मधलं सर क्रिक खाडी जवळचं गुअर मोठा।
हे सर्वात पश्चिमेकडचं टोक मानलं जातं. ठीक आहे. आता जर पूर्व पश्चिम अंतर आणि उत्तर दक्षिण अंतर हे भारताचं किती आहे पूर्व पश्चिम, तर 2933 किलोमीटर हे पूर्व पश्चिम अंतर आहे. आणि उत्तर दक्षिण अंतर किती आहे भारताचा उत्तर दक्षिण विस्तार 3214. हा उभा विस्तार आहे आणि हा आडवा विस्तार आहे. ठीक आहे. 3214. ठीक आहे. 3214. त्यासोबतच आता आपण म्हटलं की पूर्व पश्चिम अंतर हे भारताचं पूर्व पश्चिम अंतर आहे जवळपास 2 तास, म्हणजे 1 तास 56 मिनिटाचा 116 मिनिटाचा फरक पडतो. म्हणजे जेव्हा पूर्वेकडे सूर्य उगवतो त्याच्या 116 मिनिटांनी लेट हा पश्चिमेकडच्या शेवटच्या टोकाकडे सूर्य उगवलेला असतो. म्हणजे तिथे 116 मिनिटं म्हणजे 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. आता भारताला 7517 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि भारताच्या भूसीमेची लांबी ही किती आहे 15200 किलोमीटर आहे. आणि सागरी सीमा किती आहे 7517 किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता भारताची जी भूसीमा आहे ती कोणत्या देशाला किती लागलेली आहे यानुसार त्याचा हे आहे. तर सगळ्यात जास्त कोणती आहे तर बांगलादेश आहे. कसं लक्षात ठेवायचं बचपन इज माय ब्युटिफुल एज. ठीक आहे. तर आता सुरुवातीला काय बांगलादेश, चायना, पाकिस्तान नंतर नेपाळ, बांगलादेश, चीन, पाकिस्तान नंतर 4 नंबरला नेपाळ, म्यानमार. नंतर भूतान आणि अफगाणिस्तान. ठीक आहे. तर बांगलादेशला किती सीमा लागलेली आहे तर जवळपास 15,200 पैकी 3,344 किलोमीटरची बांगलादेशला किती लागलेली आहे तर 4,041.04 म्हणजे 4,004 किलोमीटरची सीमा लागलेली आहे सर्वाधिक बांगलादेशला. आणि म्हणजे जवळपास बांगलादेशला 27% म्हणजे जी काही भूसीमा आहे त्याच्या 27% भूसीमा ही बांगलादेशला लागलेली भारताची. आणि त्यानंतर जी सगळ्यात कमी आहे अफगाणिस्तानला ही 106 किलोमीटरची आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त बांगलादेश, सगळ्यात कमी अफगाणिस्तान. त्यानंतर पश्चिम सीमा म्हणजे भारताची जी सागरी सीमा आहे ती 7,517 किलोमीटरचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. तर भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे.
ठीक आहे, अरबी समुद्र आहे. आणि जे भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये मन्नारचा आखात आणि पालची सामुद्रधुनी आहे. ठीक आहे, यासोबतच सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला भारत हा गोंडवाना लँडचा भाग आहे आपला. कारण सुरुवातीला एक पॅन्जिया नावाचा एक भूखंड होता, त्याचं विभाजन झालं टेथिस समुद्रामुळे. हे आपण प्राकृतिक भूगोलामध्ये बघितलेलं आहे. टेथिस समुद्रामुळे लॉरेन्शिया आणि दक्षिणेला गोंडवाना याचं विभाजन झालं. भारत हा गोंडवानाचा भाग आहे आणि भारत इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टाच्या भागामध्ये येतो. इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट, आणि जो की युरेशियन भूपट्टाला वरती सरकत असल्यामुळे आणि युरेशियन भूपट्टाशी टक्कर होत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत आहे. हिमालय पर्वत हा अस्थिर आहे, अर्वाचीन वरी पर्वत म्हणून तो ओळखला जातो. ठीक आहे, आणि बऱ्याच ज्या नद्या आहेत, तर जास्त लांबीच्या नद्या आहेत, त्याचा उगम हा हिमालय पर्वतातून होतो. त्यानंतर आता भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत, तर हे 5 प्राकृतिक विभाग आहे भारताचे. पहिला विभाग आहे तो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. ठीक आहे, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. त्यानंतर मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, त्यानंतर किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेट. ही 5 भारताचे प्राकृतिक विभाग आहेत. आता आपण याच्यामध्ये प्राकृतिक विभागाच्या प्रत्येक विभागाचा अभ्यास करणार आहोत. आता उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा हा सर्वात अर्वाचीन किंवा जगातील सर्वात अर्वाचीन घडीचा किंवा वलीचा पर्वत म्हणून ओळखला जातो. हिमालय हा जगातला सर्वात उंच भूगुटाचा प्रदेश आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जगातले जे काही सगळी मोठी शिखरं आहेत, 8000 शिखरं म्हणतो, तर ती सगळी हिमालय पर्वतामध्येच आहेत. जगातली सगळ्यात उंच शिखरं. या पर्वतरांगांचा गाभा हा कनाष्म इग्नियस रॉकनी बनलेला आहे. त्यांच्या दुतर्फा रूपांतरित झालेले गाळाचे खडक आहेत. या प्रदेशाची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. यामध्ये अतिशय असमान भूरूपा आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला आपण उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा भूविभाग किंवा प्राकृतिक विभाग बघणार आहेत. तर उत्तर आणि ईशान्य दिशेला पसरलेला धनुष्याकृती पर्वतीय प्रदेशात हिमालय आणि पतकोईच्या प्रमुख रांगांचा समावेश होतो. म्हणजे कोणत्या कोणत्या? म्हणजे हिमालय पर्वत सुरू होतो जम्मू काश्मीर पासून त्या साईडनं, आणि तो इकडे पूर्वांचलला सुद्धा येतो. मग तिथं हिमालय आणि पतकोईच्या पर्वतरांगा आहेत, यांचा समावेश होतो. हिमालयाची प्रमुख पर्वतश्रेणी पश्चिमेस सिंधू नदी आणि पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत पसरलेली आहे. पश्चिमेकडे काश्मीरमधील हिमालयाची रुंदी ही 400 किलोमीटर आहे आणि अतिपूर्वेकडे ती रुंदी कमी होत जाते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा जम्मू काश्मीर साईडला किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यात हिमालयाची रुंदी जास्त आहे आणि ती जसं पूर्वेकडे जाऊ तशी त्याची रुंदी कमी होते. म्हणजे 400 किलोमीटर इकडे आहे तर इकडे 150 किलोमीटर पर्यंत जाते. अतिशय कोरडे वारे, अतिथंड कोरडे वारे या हिमालयामुळे आढळतात, त्यामुळे भारताचा बचाव होतो. तसेच उत्तरेकडे जाणारे बाष्पयुक्त मोसमी वारे सुद्धा हिमालयामध्ये मुळे अडवले जातात, त्यामुळे तिकडे पर्जन्य पडतो.
या उपखंडात पुरेसा पाऊस पडतो आणि अनेक मोठ्या नद्यांचे उगम स्थान सुद्धा हिमालय आहे. म्हणजे हिमालयाला भारताचा जो संरक्षण किंवा जो म्हणतो ना संरक्षण छत्री कशामुळे म्हटलं जातं, तर एकतर अति थंड जे कोरडे वारे आहेत तिबेटच्या पठारावरून येणारे ते सुद्धा हिमालयामुळे अडवले जातात. आणि प्लस आपल्या अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे ते सुद्धा हिमालयामुळे, जसं आपल्या सह्याद्री महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीला अडवून आपल्याकडे प्रतिरोध पर्जन्य पडतो, तसंच ते वारे जेव्हा अरबी समुद्रावरची एक शाखा राजस्थान मार्गे जेव्हा वरती जाते तेव्हा ती हिमालयाला अडवली जाते आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो. त्याच्यामुळे दोन्हीकडून हिमालयामुळे फायदा होतो. ठीक आहे. आणि त्यामुळे मोठ्या नद्यांचं जे उगमस्थान आहे, आपल्याकडे कसं सह्याद्रीवर पूर्व वाहिनी आणि पश्चिम नद्यांचं उगमस्थान आहे, तसंच हिमालयामध्ये सुद्धा मोठमोठ्या ज्या गंगा सिंधू नद्यांचं उगमस्थान सुद्धा हिमालय पर्वतामध्येच आहे. ठीक आहे. आता हिमालय आणि संबंधित पर्वतरांगांची निर्मिती, उत्तरेकडे हिमालयापर्यंत पर्वतरांगा आणि पूर्वेकडे नागा लुशाई ज्या टेकड्या आहेत, नागा लुशाई मणिपुरी आणि मिझो ज्या टेकड्या आहेत, हे पर्वत निर्मिती प्रक्रियेतील प्रदेश आहेत. जगातील सर्वात आकर्षक पर्वतीय सौंदर्य या प्रदेशामध्ये आहे. यातील बराचसा पर्वतीय प्रदेश हा हालचालींमुळे आणि तळाचे जे खडक आहेत ते अति उंचीवर आले आहेत आणि आज जरी त्याचं अपक्षय आणि अपक्षरण झाल्यामुळे त्याचं झीज होती. ठीक आहे. आता भारतीय पर्वतामध्ये हिमालय आणि त्याच्या संबंधित रांगांचा समावेश होता. आता हिमालय जी जगातली सर्वोच्च पर्वतरांग आहे, कित्येक 8000 शिखर ही हिमालय पर्वतामध्ये आहेत. आता हिमालयामध्ये मेन 4 समांतर पर्वतरांग आहेत. ठीक आहे. आता ह्याचा जो क्रम आहे उत्तर दक्षिण तर कसा आहे, बृहत हिमालय, त्यानंतर हिमाचल हिमालय, शिवालिक टेकड्या आणि जी सगळ्यात वरची आहे ती हिमालया पलीकडची रांग. ठीक आहे. म्हणजे शिवालिक रांग, त्यानंतर लघु हिमालय किंवा हिमाचल हिमालय, बृहत हिमालय आणि हिमालया पलीकडील रांगा, जे ह्याला ट्रान्स हिमालय बोलतो. ठीक आहे. ट्रान्स हिमालय, हिमालया पलीकडील रांगा म्हणजे जी काय माउंट एव्हरेस्ट सारखी शिखर आहेत तर ती ट्रान्स हिमालयामध्ये येतात, हिमालयाच्या पलीकडील पर्वतरांगांमध्ये येतात. ठीक आहे. तर शिवालिक टेकड्या ज्या आहेत त्या हिमालय पर्वत प्रणालीच्या अति दक्षिणेकडे असतात, त्या शिवालिक टेकड्या आहेत. तर यांना शिवालिक रांगेची समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती 900 ते 1100 मीटर आहे. शिवालिक आणि लघु हिमालयाच्या मध्ये अनेक दऱ्या आहेत. आता ह्या दऱ्या कमी अधिक प्रमाणात 2 रांगांना समांतर आहेत. या दऱ्यांना डून्स म्हणतात. म्हणजे डून्स जे आहेत ते शिवालिक रांगांमध्ये येतात. मग याच्यामध्ये डेहराडून, पाटली डून किंवा कोटली डून हे जे आहेत ते शिवालिक रांगांमध्ये येतात. यामध्ये पश्चिम भागामध्ये शिवालिक रांगा अतिशय स्पष्टपणे दिसतात, पण पूर्वेकडे जातील तशा त्या अस्पष्ट किंवा विलीन झालेल्या आहेत. त्यानंतर लघु हिमालय किंवा हिमाचल हिमालय, हिमाचल हिमालयाचं वैशिष्ट्य काय आहे तर याची जी समुद्र सपाटीपासूनची उंची आहे ती 4500 मीटर इतकी आहे आणि यामध्ये पीर पंजाल हिमाचल प्रदेशातल्या दौलादार या रांगांचा समावेश या हिमाचल हिमालयामध्ये होतो. त्याचबरोबर यामध्ये काश्मीर खोरं, काश्मीर, कुलू मनाली आणि कांगरा खोरं यासारखी जी थंड हवेची ठिकाणं आहेत ही हिमाचल हिमालयामध्ये येतात. त्यानंतर बृहत हिमालयामध्ये 8000 मीटर पेक्षा जास्त शिखरांचा उगम या हिमालयामध्ये आहे. जी सरासरी जी उंची आहे समुद्र सपाटीपासून 6000 मीटर इतकी आहे आणि 8000 ही शिखर या ह्याच्यामध्ये येतात. अनेक हिमनद्या आहेत, त्याचं उगमस्थान बृहत हिमालय आहे. हिमाद्री पर्वतरांग ही विस्तीर्ण पर्वतरांग या हिमालयाचा भाग आहे. आता ट्रान्स हिमालयामध्ये काय, ट्रान्स हिमालयामध्ये
तिबेटचा पठारामध्ये असणाऱ्या रांगांचा समावेश होतो. सुमारे 40 किलोमीटर रुंद आणि 965 किलोमीटर लांब अशा रांगा आहेत. यामध्ये काराकोरम, लडाख आणि कैलास यांचा समावेश या रांगांमध्ये होतो. ट्रान्स हिमालयामध्ये कैलास शिखर कुठं आहे तर ट्रान्स हिमालयन पर्वतरांगांचा भाग आहे. ठीक आहे. आता काराकोरम जे आहे, काराकोरम रांग आहे तर याचे स्थान जम्मू काश्मीरच्या उत्तर भागामध्ये हिमालय प्रणालीतील एक प्रमुख रांग आहे. 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचं हे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. काराकोरम जे आहे ते 8000 ही शिखर सर्वात जास्त काराकोरम रांगेमध्ये आहेत आणि हे जगातलं दुसरं म्हणजे भारतातलं सर्वात मोठं म्हणजे ट्रान्स हिमालयामध्ये काराकोरम मध्येच आहे. याचा उगम कुठे आहे? जम्मू आणि काश्मीरच्या उत्तरेला. याच्यामध्ये K2 जे आहे किंवा गॉडविन ऑस्टिन जे आहे 8611 किलोमीटर 611 मीटर एवढी त्याची उंची आहे. ठीक आहे. तर हा माउंट एव्हरेस्ट नंतरचं जे दुसरं शिखर आहे, जगातलं दुसरं मोठं आणि भारतातलं सर्वात मोठं शिखर हे याच्यामध्ये आहे, काराकोरम रांगेमध्ये आहे. त्यानंतर लडाख रांग जी आहे काराकोरम नंतर लडाख रांग म्हणजे समुद्र सपाटीपासून आणि जवळजवळ पठारासारखा म्हणजे अति उंचावर असणारा टेबल लँड जो म्हणतो आपण, तो अति उंचावर असणारा पठारासारखा प्रदेश म्हणजे लडाख. आणि यामध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही रांग येते. संपूर्ण लडाख प्रदेश हा शीत वाळवंट आहे. म्हणजे हे सगळं ट्रान्स हिमालयाचा भाग येतो. मग आता ट्रान्स हिमालयामधली जी रांग आहेत त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. त्यानंतर कैलास आहे. तर कैलास रांग ही दोन याच्यामध्ये विभाजन केलं जातं, झास्कर आणि पीर पंजाल. तर कैलास पर्वतरांग म्हणजे पूर्णपणे भारतीय क्षेत्राच्या बाहेर तिबेट प्रदेशामध्ये येतं. कैलास शिखर आणि मानसरोवर हे याच्यामध्ये येणारी महत्वाची ठिकाणं आहेत. ठीक आहे. तर आता जेव्हा ट्रान्स हिमालयामधल्या रांगांचा क्रम लावा म्हणतात, उत्तर दक्षिण क्रम कसा आहे तर काराकोरम, लडाख हे शीत वाळवंट आहे, झास्कर आणि पीर पंजाल. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात KLZP उत्तर टू दक्षिण हा क्रम विचारलेला आहे परीक्षेला. ठीक आहे. ट्रान्स हिमालयन पर्वतरांग याच्यामध्ये काराकोरम मध्ये काय आपलं K2 आहे 8611 मीटर वालं. लडाख शीत वाळवंट आहे. झास्कर आणि पीर पंजाल हा कैलास पर्वतरांगेचा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पश्चिम हिमालय. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे हिमालयाचं जे विभाजन आहे तर सगळ्यात पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. ठीक आहे. तर आता पश्चिम हिमालयामध्ये काय सिंधू टू नेपाळच्या सीमेलगत असणारी काली नदी, सिंधू टू काली नदी, नदीपर्यंत ह्याला पश्चिम हिमालय म्हटलं जातं. त्यानंतर मध्य हिमालय काली ते तिस्ता नदी,
काली ते तीस्ता नदीपर्यंत आहे तो मध्य हिमालय आहे, आणि त्यानंतर तीस्ता ते या नदीपर्यंत येतो तो पूर्व हिमालय आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे, आता याला जी नाव आहेत, पश्चिम हिमालयालाच काश्मीर हिमालय म्हटलं जातं. पश्चिम हिमालयाला काश्मीर हिमालय म्हटलं जातं. त्याचबरोबर पूर्व हिमालयाला अरुणाचल हिमालय, आणि इकडे नेपाळ हिमालय म्हटलं जातं. त्या रिजन नुसार त्याला नाव आहेत. ठीक आहे. त्यानंतर हिमालयाशी संबंधित ज्या पर्वतरांगा आहेत, तर आपल्याला माहिती आहे की पूर्वेपासून म्हणजे जम्मू काश्मीर पासून अगदी पूर्वांचल किंवा अरुणाचल प्रदेश पर्यंतच्या रांगा पसरलेल्या आहेत, आणि त्या अरुणाचल प्रदेश पासून त्या रांगा जेव्हा दक्षिणेकडे वळतात तेव्हा त्यांनाच पूर्वांचल रांगा असं म्हटलं जातं. तर पूर्वांचलच्या ज्या टेकड्या आहेत तर त्याचा क्रम सुद्धा विचारलेला आहे पूर्वांचलच्या टेकड्याचा. तर ठीक आहे. तर पतकोई अरुणाचल प्रदेश मध्ये, नागा नागालँड मध्ये, मणिपूर आणि लुशाई ह्या दक्षिणेकडे आहे. ठीक आहे. मिझोराम मध्ये पतकोई, नागा, मणिपुरी आणि लुशाई. ठीक आहे. तर या अशा उत्तर टू दक्षिणेचा क्रम आहे टेकड्यांचा. ठीक आहे. त्यानंतर नागा टेकड्यांमध्ये सारामती हे सर्वोच्च शिखर आहे, म्हणजे पूर्वांचल मधलं सर्वोच्च शिखर आहे हे सारामती, जे की नागा टेकड्यांमध्ये आहे. याच्या जी उंची आहे ती 3826. सारावती शिखर हे कुठं आहे तर नागा टेकड्यांमध्ये आहे, नागालँड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर मेघालयाचा पठार हा द्वीपकल्पीय पठाराचा विस्तार असला तरी ते गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे वेगळा झालेले आहे. म्हणजे आपलं जे मेघालय पठार आहे हे भारतीय द्वीपकल्पीय पठाराचाच प्रदेश आहे, पण ते गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे वेगळं झालेलं आहे. त्यानंतर आता नद्या कोणकोणत्या आहेत, हिमालयामध्ये कोणकोणत्या नद्या उगम पावतात? आता बहुतांश ज्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत त्या हिमालयामध्ये उगम पावतात. जर पावसाळ्यामध्ये पावसाचं जे पाणी असतं त्याच्यामुळे त्या नद्या प्रवाही राहतात, आणि जे उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिमालयामधलं बर्फ वितळतं तर त्याच्यामुळे त्या नद्यांना बारमाही पाणी असतं. तर या बारमाही नद्यांचा उगम स्थान हे हिमालय आहे. ठीक आहे. तर या नद्या, बऱ्याच नद्या युवावस्थेत आहेत. काल आपण बघितले युवावस्थेत मधली नद्यांची भूरूप आहेत. तर यामध्ये काय तर खोलगळी, रांजण, खळगे असतील किंवा व्ही आकाराच्या दऱ्या, या नदीच्या युवावस्थेतली जी भूरूप आहेत किंवा धबधबे, धावत्या हे युवावस्थेतल्या हे भूरूप हिमालयीन नद्यांमध्ये जास्त पाहायला मिळतात. ठीक आहे. तर यामध्ये सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र ह्या 3 मुख्य नद्या आहेत. या हिमालयात उगम पावणाऱ्या मुख्य
नद्या आहेत. ठीक आहे, तर आता ही सिंधू नदी आहे, ही जगातील सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. तिचा उगम तिबेट मधल्या मानस सरोवराजवळ होतो. ठीक आहे, सिंगिन खंबान इथं ती उगम पावते आणि नंतर ती भारतातून पाकिस्तानामध्ये जाते आणि शेवटी अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, ती तिच्या भारतातील प्रदेशातील महत्वाच्या उपनद्या सिंधूच्या ज्या काही 6 उपनद्या आहेत त्यातल्या 3 भारतामध्ये, 3 भारताच्या बाहेर. तर सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या तिच्या भारतातल्या हे महत्वाच्या उपनद्या आहेत. आता भगीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो. हिचा उगम कुठं होतो? मानस सरोवरामध्ये. हिची जी मूळ नदी आहे तर भगीरथी आहे. तर तिचा उगम कुठं होतो? गंगोत्रीला. मग भगीरथी नदीला जेव्हा अलकनंदा नदी येऊन मिळते तेव्हा तिथून ती गंगा म्हणून सुरू होते. ठीक आहे, तर सुरुवातीची कोणती? भगीरथी नदी आहे. तिचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो आणि तिला अलकनंदा नदी येऊन मिळते. देवप्रयागला त्यांचा संगम होतो, त्यानंतर ती गंगा म्हणून पुढे वाहते. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या ज्या उपनद्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदी, भारतातील प्रमुख तिची उपनदी आहे सुबनसिरी. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम सुद्धा तिबेटमध्येच होतो. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यावर तिला ब्रह्मपुत्रा हे नाव मिळतं. तिची प्रमुख उपनदी सुबनसिरी आहे. ठीक आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्रा आसाम मधून बांगलादेश मध्ये वाहत जाते आणि ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीच्या ज्या त्रिभुज प्रदेश तयार झालेले सुंदरबन तो आपण काल बघितलेला आहे, ज्याचा 60% भाग हा बांगलादेशमध्ये येतो आणि 40% भारतामध्ये येतो. ठीक आहे, आता जे हवामान आहे हिमालयामधले हवामान कसं आहे? हा पाणी आणि हवेच्या अभिसरणामुळे मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारा हवामानाचा दुभाजक. आपण बघितलं की हवामान दुभाजक म्हणून काम करतो हिमालय. हा प्रश्न एकदा आलेला UPSC ला आणि ऍज इट इज ते वाक्य दिले हवामान दुभाजक म्हणून काम करतो. कारण कारण काय? तर एक तर आपण बघितलं की तिबेटवरून येणारे जे अति थंड वारे आहेत ते हिमालयामुळे अडवले जातात आणि दुसरं त्याचं रिझन असं आहे की जे काही समुद्रावरून अरबी समुद्रावरून येणारं बाष्पयुक्त वारे आहेत ते हिमालयामुळे अडवलं जातं आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो. म्हणून हवामान किंवा जलदुभाजक म्हणून हा हिमालय काम करतो. ठीक आहे, त्यासोबतच हिवाळ्यातील वादळांमुळे मध्यम प्रमाणात हिमालयामध्ये पर्जन्यवृष्टी होते. हिवाळ्यात पश्चिमेकडून हिमालयाकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे जोरदार हिमवृष्टी सुद्धा होते. ठीक आहे, मृदा. आता हिमालयाच्या दक्षिण उतारावर बऱ्यापैकी जाड मृदेचं आच्छादन आहे. दक्षिण भागामध्ये जाड मृदा आहे किंवा जाडीभरती मृदा आहे, त्यामुळे कमी उंचीवर घनदाट जंगले आणि जास्त उंचीवर गवताळ प्रदेश आढळतो. वनमृदा गडद तपकिरी रंगाची असते आणि पोत लोम मृदेप्रमाणे असतो. फळबाग लागवडीसाठी ही मृदा आदर्श मानली जाते. ठीक आहे, दार्जिलिंग म्हणजे आता सफरचंद आणि जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये किंवा दार्जिलिंगच्या टेकड्यांवर आसामच्या खोऱ्यामध्ये चहा पिकासाठी ही मृदा उपयुक्त ठरते. लडाख प्रदेश आपल्याला माहिती आहे शीत वाळवंट आहे. यामध्ये काय तर सलग कोरड्या प्रदेशामध्ये क्षारयुक्त मृदा आढळते. लडाख मध्ये कसली तर क्षारयुक्त मृदा आहे. सुरुवातीला हिमालयामध्ये एकतर जाडी भरती ही मृदा फळ पिकांसाठी, तर लडाख मध्ये काय
लडाखमध्ये शीत वाळवंट असल्यामुळे क्षारयुक्त मृदा सापडते. यामध्ये विशिष्ट भागापुरतीच मर्यादित असलेली जी मृदा आहे तिला जलोढ मृदा, ठीक आहे. एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असलेली मृदा जलोढ मृदा उत्पादनक्षम असते. काश्मीर खोऱ्यामधलं जे काश्मीर खोरे आणि डेहराडून उच्चभूमीवर या प्रदेश ह्युमसचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून ती फळ पिकांसाठी उपयुक्त असते. जाडी भरडी मृदा आहे ती. त्यानंतर लोकसंख्या कशी आहे किंवा वसाहती. या प्रदेशामध्ये हिमालयामध्ये लोकसंख्येच्या 80% लोक ही ग्रामीण भागामध्ये राहतात, ठीक आहे. गड्डी ही आदिवासी जमात आहे हिमालयामध्ये. गड्डी आदिवासी जमात आहे. त्यासोबतच गुज्जर हे परंपरेने स्थलांतर करणारे लोक आहेत. स्थलांतरित लोक आहेत. त्यासोबतच लडाखी किंवा चंबा लोक हे सिंधू खोऱ्यातील वरच्या भागात पारंपरिक भटके गुराखी जीवन जगतात. चंपा आणि लडाखी लोक म्हणजे हे आदिवासी जमाती आहेत. आणि बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते, ठीक आहे. त्यानंतर शेती काय आहे तर हिमालयातील लोक परंपरेने शेती आणि वनीकरण, पशुपालन आणि वनसंवर्धन यासारखे व्यवसाय करतात. हिमालयात सर्वाधिक फळबागा काश्मीर खोऱ्यात आहेत आणि कॅरे प्रकारची जी जमीन आहे ना तर ती पण करेन प्रकारची जमीन किंवा करेव्या मृदा ही कुठं असते तर काश्मीर भागामध्ये आहे. ही फळ पिकांसाठी उपयुक्त आहे, ठीक आहे. करेवा जम्मू काश्मीर मध्ये आढळते. तर यामध्ये सर्वाधिक फळबागा हे काश्मीर खोऱ्यामध्ये आणि हिमाचल प्रदेशातले कुलू खोऱ्यामध्ये सापडतात. सफरचंद, पीच, पियर, लिची आणि चेरी यासारखी फळं. त्यानंतर दाल सरोवर आहे काश्मीर मधलं, तर त्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोडाची सुद्धा फळे घेतली जातात. दार्जिलिंग खोऱ्यामध्ये चहाची लागवड होते आणि सिक्कीम, दार्जिलिंग यामध्ये वेलचीचं पीक सुद्धा घेतलं जातं. पूर्व हिमालय, अरुणाचल प्रदेश आणि त्या साईडला भाताचं प्रमुख पीक घेतलं जातं, ठीक आहे. आता पश्चिम बंगाल जे आहे, आसाम, पश्चिम बंगाल या भागामध्ये गव्हाचं पीक घेतलं जातं. आता ईशान्य भागामध्ये जी आहे स्थलांतरित शेती केली जाते. ईशान्य भारतामध्ये तर झूम प्रकारची शेती केली जाते, ठीक आहे. आता ह्या झूम शेतीला वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहोत. तर ईशान्य भारतामध्ये तिला काय म्हटलं जातं, झूम शेती म्हटलं जातं, ठीक आहे. पारंपरिक शेती पद्धती आहे हे. त्या झूम जो चक्र आहे तर त्याचा जास्तीत जास्त कालावधी हा 25 वर्ष एवढा असतो, परंतु आता तो घटत आलेला आहे, म्हणजे तो 4 ते 5 वर्ष इतका कमी झालेला आहे. झूम चक्र हा स्थलांतरित शेतीचा एक प्रकार आहे. यामुळे काय होतं तर मृदेचा अपक्षरण कालावधी वाढलेला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये जी लागवड होते त्यातलं 1/5 क्षेत्र हे जलसिंचनाखाली आहे. म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये 1/5 क्षेत्र हे म्हणजे 20% जलसिंचन.
ठीक आहे. खाणकाम मध्ये चून, खडक आणि कोळसा हे खनिजाचे जे साठे आहेत ते मेघालयामध्ये सापडतात, मेघालय पठारामध्ये. त्यानंतर जे तृष्णा जो तेल आणि ONGC चा प्रकल्प आहे, तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाचा ONGC चा, तो त्रिपुरा राज्यामध्ये आहे. तृष्णा औष्णिक विद्युत प्रकल्प त्रिपुरा राज्यामध्ये आहे. उत्तराखंडला देवभूमी म्हणतात. केरळला पण देवभूमी म्हणतात, उत्तराखंडला पण देवभूमी म्हणतात, देवांचा प्रदेश. का तर मोठमोठी जी मंदिरं आहेत किंवा ते देवस्थान आहेत तर ती बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री यासारखी तीर्थक्षेत्र हे उत्तराखंडमध्ये आहेत, म्हणून त्याला उत्तराखंडला देवभूमी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता जी क्रम आहे हा एकदा विचारलेला, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचा जो क्रम आहे शिखरांचा, तर त्याच्यात सगळ्यात जास्त उंची ही बद्रीनाथची आहे. नंतर केदारनाथ, त्यानंतर गंगोत्री आणि यमुनोत्री. ठीक आहे. हा एकदा क्रम विचारलेला होता, BKGY असं लक्षात ठेवा. आता हे जे आहे, मी म्हंटल की गंगा नदीचा उगम हा गंगोत्री मध्ये होतो. ठीक आहे, भगीरथी म्हणून. आणि तिला जेव्हा अलकनंदा नदी मिळते तेव्हा ती देवप्रयाग पासून गंगा म्हणून व्हायला लागते. पण याच्या आधी भगीरथी नदीला किंवा अलकनंदा नदीला ज्या नद्या मिळतात तर ते 5 प्रयाग आहेत, तर ते विचारलेले आहेत. तर आता अलकनंदा नदी ही कॉमन घ्यायची. यानंतर अलकनंदा प्लस धौली गंगा यांचा संगम हा सगळ्यात वरती विष्णू प्रयाग. त्यानंतर अलकनंदा, नंदाकिनी, नंदप्रयाग. त्यानंतर अलकनंदा, पिंडार गंगा. कर्णप्रयाग. आणि अलकनंदा, रुद्र, मंदाकिनी जे आहे ते रुद्रप्रयाग. आता हे सुरुवातीपासून कसं आहे, हे 1 नंबरला सुरू, त्यानंतर 3 नंबरला कर्णप्रयाग, 4 नंबरला, आणि हे जे आहे देवप्रयाग हे 5 नंबरला. म्हणजे त्याच्यानंतर नदी ही पायथ्याला उतरते आणि मग ती गंगा म्हणून व्हायला लागते. सुरुवातीला आधी हे प्रवाह होते. ठीक आहे. आणि मग गंगा नदीचा उगम होतो तिथून.
अशा प्रकारे आपला पहिला प्राकृतिक विभाग, भारताचा पहिला प्राकृतिक विभाग जे की उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा झालेला आहे. आता दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश. ठीक आहे, आता उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा भारतातील दुसरा सगळ्यात मोठा प्राकृतिक भौगोलिक विभाग आहे. यामध्ये उत्तरेकडील हिमालय आणि दक्षिणेकडचा म्हणजे हा कुठे येणार आहे, उत्तरेकडचा जो हिमालयाचा प्राकृतिक विभाग होता, हिमालयन पर्वतीय प्रदेश आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या मध्ये उत्तरेकडील मैदानी प्रदेश येतो. म्हणजे जेव्हा हिमालयातल्या नद्या पठारावर किंवा पायथ्याला येतात आणि त्या मैदान तयार करतात त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं, त्याच्यापासून जो तयार झालेला आहे तो मैदानी प्रदेश आहे. ठीक आहे, तर यामध्ये जवळपास हा प्रदेश 6,77,638 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे. यामध्ये सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्याच्या अवसादामुळे, गाळांमुळे हा प्रदेश निर्माण झालेला आहे. हा जलोढ मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेकडे राजस्थान ते पूर्वेकडे आसाम खोऱ्यापर्यंत पसरलेला आहे. राजस्थानचं मैदान ते आसाम खोरं. पसरलेला आहे. यामध्ये आसाम खोऱ्यापर्यंत पसरलेले आहे. याची जी लांबी आहे ते सुमारे 2400 किलोमीटर आहे आणि रुंदी 150 ते 500 किलोमीटर इतकी रुंदी आहे. ठीक आहे, यामध्ये मैदानी प्रदेशामध्ये 3 प्रकारचे मैदानी प्रदेश येतात. एक तर राजस्थानचं वाळवंट, पश्चिम मैदान आणि मध्यवर्ती मैदान त्रिभुज प्रदेश. ठीक आहे, यामध्ये राजस्थानचं वाळवंट हा उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशाचाच भाग येतो. मध्य मैदान पंजाब हरियाणा मैदान आणि तिसरं जे आहे ते पूर्वेकडचं मैदान, याच्यामध्ये त्रिभुज प्रदेश येतो. हे 3 विभाग हे उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये येतात. आता राजस्थानचा जो मैदानी प्रदेश आहे किंवा तो वाळवंटी प्रदेश आहे याला भारतीय महावाळवंट म्हटलं जातं. हे जगातलं 7वं मोठ्या क्रमांकाचं वाळवंट आहे. जगातलं 7वं मोठ्या क्रमांकाचं वाळवंट आहे. भारतीय महाकाव्यामध्ये याचं जे वर्णन आहे त्याला लवण सागर किंवा मिठाचा समुद्र, म्हणजे पूर्वी इथं समुद्र होता आणि तो आटल्यानंतर याच्यातून वाळवंटाची निर्मिती झालेली. ठीक आहे, सुरुवातीचं राजस्थानचं नाव हे राजपुताना असं होतं 1949 पूर्वी. त्यानंतर आता राजस्थान हे भारतातील सगळ्यात मोठं राज्य, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं राज्य आहे. ठीक आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, 3,42,239. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे, पहिला राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र. तसं राजस्थान 1 नंबरला आहे. राजस्थानच्या मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने वाळवंट येतं, याला मरुस्थळ म्हणतात. त्याला मरुस्थळ म्हणतात. अरवली पर्वताच्या पश्चिमेला हा प्रदेश आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात हा प्रदेश पसरला आहे. ठीक आहे, आता इथे फेल्डस्पार आणि स्फटिकांच्या कणांची वाळू बनलेली आहे. चुनखडक, जिप्सम आणि मीठ ही इथली मुख्य खनिज आहे. ही इथली मुख्य खनिज आहेत. यामध्ये
राजस्थानचा मैदानी प्रदेशाचा उतार हा पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे आहे. पश्चिम दक्षिण असा उतार आहे. ईशान्येकडील प्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची 300 मीटर आहे. आता लुनी नदी आहे ही वाळवंटामध्ये, राजस्थानच्या वाळवंटामध्ये आहे लुनी नदी. तिला लवणावती पण म्हणतात, म्हणजे संस्कृतमध्ये मिठाची नदी. ठीक आहे. तिचा उगम हा अरवली पर्वतातल्या पुष्कर दरीतून झालेला आहे. उगम अरवली पर्वतामध्ये झालेला आहे. पुष्कर दरीतून तिचा उगम झालेला आहे. ठीक आहे. आणि वाळवंटातील, राजस्थानच्या वाळवंटातली ती एकमेव नदी आहे. ठीक आहे. आता मरुस्थळ म्हणजे काय? मरुस्थळ, राजस्थानच्या वाळवंटाला मरुस्थळ म्हटलं जातं. तर ते कच्छच्या रणापासून पंजाब पर्यंत पसरलेलं आहे. ठीक आहे. वालुकागिरीचा आकार, विस्तार आणि वाऱ्याची दिशा यानुसार त्याची सैफ आणि बारखान बघितला आपण. सैफ हा काय तलवारी सारखा शेप असतो आणि बारखान चंद्रकोरी सारखा आकार असतो. ठीक आहे. या टेकड्या ह्या राजस्थानच्या वाळवंटात बघायला मिळतात. त्यासोबतच बिकानेर जिल्ह्यात 2 मिठाची सरोवरे आहेत आणि चुनखडी आणि वालुकाश्म खडक इथं विपुल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. आता राजस्थान बागर म्हणजे काय? आता बागर म्हणजे काय? तर या प्रदेशाच्या पूर्वेकडील अंशतः शुष्क प्रदेश हा बागर म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय? राजस्थानचं वाळवंट म्हणजे पश्चिमेकडे आहे. बरोबर. म्हणजे कोणत्याही देशाचे किंवा खंडाच्या पश्चिमेला हे वाळवंट असतं. तर तसंच भारताच्या पश्चिमेला राजस्थानचं वाळवंट आहे, पण त्याच्या पूर्वेचा थोडासा अंशतः शुष्क प्रदेश आहे, तर त्याला बागर म्हटलं जातं. राजस्थान बागर. बागर प्रदेशाच्या आग्नेयेकडून वाहणाऱ्या लुनी नदीमुळे अपक्षरण झालाय. ही जमीन म्हणजे किंचित लाटाप्रमाणे दिसणाऱ्या वाळूचा निक्षेप आहे. ठीक आहे. या भागाचा उत्तरेकडील प्रदेश हा शेखावती प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे बागरचा उत्तरेकडचा प्रदेश शेखावती प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामध्ये अति उत्तरेला घग्गर नदीचा उगम झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे शेखावती प्रदेशामध्ये घग्गर नदीचा उगम झालेला आहे. ठीक आहे. आणि ती या प्रदेशामध्ये लुप्त झालेली आहे. राजस्थानचा मैदानी प्रदेश हा घग्गर नदी व वारा अपक्षरण प्रक्रियेमुळे तयार झालेला आहे. म्हणजे घग्गर नदी लुप्त झालेली आहे आणि वाऱ्याचं जे अपक्षरण कार्य आहे त्याच्यामुळे राजस्थानचा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. ठीक आहे. यामध्ये हवामान कसं आहे? तर देशातला सगळ्यात उष्ण हवामानाचा प्रदेश हा राजस्थानचा वाळवंट म्हणून ओळखला जातो. दिवसा तिथं तापमान जास्त असतं आणि रात्री तापमान खूप कमी असतं. म्हणजे तापमान कक्षा ही खूप जास्त असते. ठीक आहे. दैनिक तापमान कक्षा जास्त असते. यामध्ये वार्षिक जे पर्जन्य आहे ते 250 मिलीमीटर म्हणजे 250 mm इतकं कमी पर्जन्य इथं पडतं. त्यासोबतच मृदा ही 90% रेतीच आहे. याच्यामध्ये ही मृदा सुपीक परंतु कोरडी आहे. यामध्ये 4 प्रकारची मृदा आढळते. लवणयुक्त वाळवंटातील मृदा, तांबडी आणि पिवळी तपकिरी आणि लुनी खोरे व घग्गर नदीच्या मैदानात जलोढ मृदा. म्हणजे यातली 90% मृदा ही रेती आहे आणि याच्यामध्ये 4 प्रकारची मृदा सापडते. कोणती? लवणयुक्त वाळवंटी मृदा, परत तांबडी मृदा, पिवळी तपकिरी आणि जलोढ मृदा. जलोढ मृदा ही लुनी आणि घग्गर नदीच्या प्रदेशामुळे तयार झालेली आहे. ठीक आहे. यामध्ये आता नैसर्गिक वनस्पती काय असणार आहे? काटेरी. जिथं वाळवंटी प्रदेश आहे तिथं काटेरी वनस्पतींचं प्रमाण जास्त असतं. खिप झुडूप हे पर्णविरहित झुडूप या ठिकाणी सापडतं. म्हणजे काय असतं? सुईसारखे फांद्या असतात. म्हणजे पानांचं जे कन्व्हर्जन आहे ते काठ्यांमध्ये झालेलं असतं. ठीक आहे. आणि बाभूळ हा वृक्ष सुद्धा तिकडे सापडतो.
जोजोबा जे वृक्ष आहे याच्यापासून तेल निर्मिती केली जाते. जोजोबा वृक्षांच्या ज्या बिया असतात तर त्याच्यापासून तेल निर्मिती केली जाते. त्यासोबतच बिश्नोई जी स्थानिक जमात आहे, समाज आहे, तो राजस्थानच्या वाळवंटीमध्ये सापडला जातो. कोणता? संरक्षक समाज किंवा जमात म्हणून बिश्नोई समाजाला ओळखलं जातं. त्यांचे जे धर्मगुरू होते जांबेश्वर गुरु हे पर्यावरणवादी होते. ठीक आहे. त्यानंतर या प्रदेशात स्थलांतरित आणि निवासी पक्षी आढळतात. लोकसंख्या सुमारे 38% लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटामध्ये आढळते. 38% लोकसंख्या. राजस्थानचे वाळवंट हे जगातलं सगळ्यात दाट लोकवस्तीचं वाळवंट म्हणून ओळखलं जातं. आपण बघितलं की जगातलं 7वं मोठं वाळवंट हे राजस्थानचं वाळवंट आहे आणि सगळ्यात जास्त दाट लोकसंख्येच वस्तीचं वाळवंट म्हणून राजस्थानचं वाळवंट ओळखलं जातं. घनता किती आहे राजस्थानच्या वाळवंटामध्ये? लोकसंख्येची घनता जी आहे ती 83 आहे. 83 पर चौरस किलोमीटर 83 इतकी आहे. त्याचबरोबर याच्यामधली 38% लोकसंख्या ही वाळवंटात राहते. ठीक आहे. 38% लोकसंख्या वाळवंटात राहते. 83% ही तिची घनता आहे. दर चौरस किलोमीटरला 83 व्यक्ती इतकी घनता आहे आणि सगळ्यात दाट लोकसंख्येचं वाळवंट ओळखलं जातं. जोधपूर हे या प्रदेशातलं सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जातं. हे काटेरी वनाच्या पट्ट्यामध्ये येतं. ठीक आहे. आता जे पर्जन्य किंवा संचयनाच्या ज्या पद्धती आहेत त्या कशा आहेत बघा. ज्या कुंड आणि टाक्या असतात ना किंवा जोहड तळी तर ही आणि कायमस्वरूपी तलाव अशा बरेच पारंपरिक पाणी साठवण पद्धती आहेत. पिण्याचे पाणी जे असतं ते कुंडामध्ये साठवलं जातं. पिण्याचं पाणी कुंडामध्ये साठवलं जातं. त्याचबरोबर पायऱ्यांची जी विहीर असते तर तिला बावडी म्हणतात. बावडी. ठीक आहे. त्यानंतर पृष्ठभागावरून वाहणारं पाणी शेतीसाठी साठवून ठेवण्याचा एक नमुना म्हणजे खादीन. खादीन हे शेतीसाठी पाणी साठवलं जातं. खादींमध्ये शेतीसाठी साठवलं जातं. त्यानंतर टंका म्हणजे ज्या भूमिगत छोट्या टाक्या असतात तर त्याच्यामध्ये पिण्यासाठी पाणी साठवलं जातं. कुंड आणि टंकामध्ये पिण्यासाठी साठवलेलं जातं पाणी. ठीक आहे. म्हणजे कुंड आणि टंकामध्ये पिण्यासाठी, खादींमध्ये शेतीसाठी आणि बावडी ह्या पायऱ्यांच्या विहिरी या परंपरागत पाणी साठवण पद्धती आहेत. किंवा कुई म्हणजे जिरपणारं जे पाणी गोळा करण्यासाठी खोल खड्डे खणले जातात त्याला कुई म्हणतात. ठीक आहे. पाणी साठवण्यासाठी कुई वापरतात. म्हणजे जिथं कमी पाण्याचं हे आहे अल्प पावसाच्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी कुई ही पद्धत वापरली जाते. ठीक आहे. त्यानंतर शेती प्रामुख्याने खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यानंतर शेती केली जाते. खरीप हंगामामध्ये यामध्ये जी भरड धान्य आहेत बाजरी, कडधान्य, ज्वारी, मका, भुईमूग यासारखी पिकं घेतली जातात. आणि आता गेल्या काही दशकामध्ये कालवे, कूपनलिका यांच्या विकासामुळे शेती पद्धतीमध्ये बदल झालेला आहे राजस्थानच्या वाळवंटीमध्ये. म्हणजे रब्बी पिकं सुद्धा घेतली जातात. गहू, मोहरी, जिरे, कापूस यासारखी. वायव्य राजस्थानमध्ये
इंदिरा गांधी कालव्यामुळे जलसिंचनाखाली भाग आलेला आहे, इंदिरा गांधी कालवा. त्यानंतर भारत सरकारद्वारे यामध्ये वाळवंट विकास कार्यक्रम 1977 ला ग्रामीण विकास विभागाने वाळवंट विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यासोबतच पाळीव प्राणी कोणते तर उंट, बिकानेरी म्हणजे शेळ्याची लोही, उंटाची बिकानेरी आणि जैसलमेरी या जाती आहेत. सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश हा राजस्थान ओळखला जातो. यामध्ये चोकला, मेंढी आहे किंवा चोकला, मारवाडी, मालपुरी आणि पंगल जातीच्या ज्या मेंढ्या आहेत. यामुळे राजस्थानला सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यातील जी मेंढीची लोकर हे उच्च प्रतीची समजली जाते. चोकला मेंढीची लोकर आहे ना ती उच्च प्रतीची समजली जाते. किंवा मेरिनो पैदास केंद्र, मेरिनो जातीच्या मेंढ्यांची पैदास केंद्र सुरतगड आणि बिकानेर या ठिकाणी आहेत. सांबर सरोवर हे अंतर्गत भागातलं म्हणजे इनलँड भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, सांबर सरोवर. ठीक आहे, इनलँड हे राजस्थान मधलं 3ऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे. मीठ उत्पादक राज्य म्हणजे राजस्थान हे भारतातलं 3ऱ्या क्रमांकाचं मीठ उत्पादक राज्य म्हणून ओळखलं जातं. सांबर सरोवर हे सर्वात मोठं इनलँड किंवा अंतर्गत सरोवर म्हणून ओळखलं जातं. कोणतं? सांबर. ठीक आहे. त्यानंतर जो मकराना दगड आहे, मकराना दगड हा राजस्थानमध्ये सापडतो. त्याचा राजस्थान मधला जो नागौर जिल्हा आहे नागौर जिल्ह्यामध्ये भारतातलं पहिलं पंचायत राज सुरू झालेलं त्रिस्तरीय हे माहिती आपल्याला. तर मकराना दगड तिथे सापडतो. तो ताजमहालच्या बांधकामासाठी वापरला गेला होता. ठीक आहे, ताजमहालच्या बांधकामासाठी. त्याचबरोबर चित्तर जो पत्थर आहे तो जोधपूरमध्ये वालुकाश्म पत्थर आहे. आणि लाल दगड जो आहे लाल महालसाठी ह्याला वापरले, लाल किल्ल्यासाठी तो घाटू पत्थर आहे. तर तो लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी तो वापरलेला होता. ठीक आहे, लाल दगड. अशा पद्धतीने आपला जो उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे त्यातला जो पहिला भाग आहे तो राजस्थानचा वाळवंट हा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर जो दुसरा भाग आहे मैदानी प्रदेशाचा तो पंजाब हरियाणाचा वाळवंट, पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश. ठीक आहे, म्हणजे जसं उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा 3 भाग येतात किंवा 3 पार्ट आहेत की राजस्थानचं वाळवंट, त्यानंतर पंजाब हरियाणा मैदान आणि तिसरा जो आहे तो त्रिभुज प्रदेशाचा मैदानी प्रदेश. तर त्याच्यामध्ये हा दुसरा जो भाग आहे तो पंजाब हरियाणाचा मैदान प्रदेश. तर पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश हा राजस्थानच्या वाळवंटाच्या पूर्वेला किंवा उत्तर पूर्वेला आहे. यामध्ये गाळाच्या मृदेने तयार झालेल्या प्रदेशाचं स्थान यमुना नदीच्या पश्चिमेला आहे. महाभारतातलं कुरुक्षेत्र हे प्रसिद्ध ठिकाण या पंजाब हरियाणा मैदानाच्या प्रदेशामध्ये येतो.
आता प्राकृतिक रचना कशी यायची, तर भूवैज्ञानिक दृष्ट्या या प्रदेशाची निर्मिती अर्वाचीन काळातील आहे. अर्वाचीन हिमालय पर्वताच्या निर्मितीनंतर झालेली निर्मिती आहे याची. यामध्ये रावी, बियास, सतलज या नद्यांद्वारे जलनिस्तारण होतं. रावी, बियास, सतलज हा सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ज्या भारतातून उगम पावतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये रावी, बियास, सतलज तसंच लहान हंगामी नद्यांना चोस म्हणतात स्थानिक भाषेमध्ये. चोस काय आहे तर लहान हंगामी नद्या ह्या पंजाब हरियाणा मैदानामध्ये सापडतात, त्यांना स्थानिक भाषेमध्ये चोस म्हणतात. यमुना आणि सतलज या दोन नद्यांमधील प्रदेश घग्गर नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. यमुना आणि सतलजच्या मध्ये काय आहे तर घग्गर नदी. घग्गर नदीचा उगम हा शेखावती प्रदेशाच्या उत्तरेला होतो. आपण पाहिलेला आहे राजस्थानच्या वाळवंटामध्ये. त्यामध्ये घग्गर नदी ही बृहद हिमालयातून उगम पावते. घग्गर किंवा घागरा नदी आणि हरियाणातून वाहत जाऊन पुढे राजस्थानामध्ये प्रवेश करते आणि त्याचा तिथं ती लुप्त होते आणि त्याच्यामुळे शेखावती प्रदेश तिकडे तयार झालेला आहे. त्यानंतर आता पंजाब हरियाणा वाळवंटात जे मैदानी प्रदेश आहे तर त्याचं हवामान कसं आहे, तर या प्रदेशातलं हवामान मान्सून प्रकारचं आहे आणि तो कोरडा आणि थंड हिवाळा आणि उष्ण उन्हाळा असा प्रकार आहे. हिवाळा कोरडा आणि थंड असतो आणि उष्ण हिवाळा असतो, उन्हाळा असतो. अति उष्ण आणि अति थंड येथील हवामानाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय तर इथली तापमान कक्षा जी आहे, वार्षिक तापमान कक्षा ही खूप जास्त आहे. वार्षिक तापमान कक्षा 2 ते 40 डिग्री सेंटीग्रेड एवढी असते. म्हणजे हा फरक खूप जास्त आहे. या प्रदेशामध्ये जून महिन्यात उष्ण आणि कोरडे वारे वाहतात. मे आणि जून महिन्यात उष्ण कोरडे वारे वाहतात. स्थानिक भाषेत त्यांना लू वारे म्हणतात. लू आणि नॉर्वेस्टर आपण बघितलं, उष्ण वारे. मे आणि जून महिन्यामध्ये वाहतात पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशामध्ये. ठीक आहे, यामध्येच शिवालिक पर्वतरांगाच्या जवळ पर्जन्यमान सुमारे 950 मिलीमीटर इतकं असतं. अंबाला जे आहे हरियाणा मधलं, या ठिकाणी सुद्धा 950. हिसार मध्ये म्हणजे पर्जन्यामध्ये सुद्धा तफावत आहे आणि वार्षिक जी तापमान कक्षा आहे यामध्ये सुद्धा या प्रदेशामध्ये खूप जास्त तफावत बघायला मिळते. ठीक आहे, या भांगरच्या पश्चिमेला म्हणजे आता हिमालयामध्ये जशा नद्या उगम पावतात तर सुरुवातीला भाबर, तराई, भांगर आणि खादर हा नद्यांच्या गाळाच्या डिपॉझिशन मुळे तयार झालेला. आता भाबर हा दगडगोट्यांचा प्रदेश आहे. त्यानंतर तराई हा दगडगोट्यांमुळे इथं नद्या लुप्त होतात. त्यानंतर लुप्त झालेल्या नद्या परत इथं उगम पावतात किंवा त्याचा उगम होतो. तर इथं हा दलदलीचा प्रदेश तयार होतो. आणि भांगर मध्ये हा जुन्या काळाचा मैदानी प्रदेश आहे आणि हा नवीन काळाचा मैदानी प्रदेश हा खादर म्हणून ओळखला जातो. तर यामध्ये भांगरच्या पश्चिमेला तांबडी मृदा आढळते पंजाब हरियाणाच्या मैदानामध्ये आणि उत्तर आणि पूर्व भागातील मृदेमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असते. इथं तांबडी मृदा भांगरच्या पश्चिमेला आढळते. आणि
आणि तसंच काही चुनखडीयुक्त मृदा सुद्धा आढळते. त्यासोबतच इथं नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन कसं आहे पंजाब हरियाणाच्या मैदानामध्ये, तर या प्रदेशामध्ये वैविध्यपूर्ण शिवालिक हा भाग हा वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राण्यांच्या बाबतीत समृद्ध आहे. यामध्ये अलबुखार वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. अलबुखार नावाचे वृक्ष. अलबुखार वृक्ष हे मोठ्या प्रमाणावरती आढळतात. त्यासोबतच ढाक वृक्ष म्हणजे पळस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. पंजाबचा राज्य पक्षी हा गरुड आहे. आता यामध्ये लोकसंख्या कशी आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार या पंजाब हरियाणाची एकूण लोकसंख्या ही 5.5 कोटी एवढी आहे. पंजाब हरियाणाची मिळून या लोकसंख्येला साधारणतः म्हणजे या लोकसंख्येचे साधारण 72% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आणि शेती करणारे आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पंजाब हरियाणाचा जो प्रदेश आहे तो समृद्ध प्रदेश आहे शेतीच्या दृष्टीने, आणि जी काही हरित क्रांती असेल तर ती पंजाब हरियाणा रिजन मध्येच झालेली दिसते. तर जवळपास 72% 72% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटरला 561 एवढी आहे पर स्क्वेअर किलोमीटर. 561 एवढी घनता आहे. आपण राजस्थानच्या वाळवंटामधली जी घनता बघितली होती ती किती होती, तर 83. आणि राजस्थानचा वाळवंटी प्रदेश हा जगातला सर्वात मोठा लोकसंख्येनं दाट लोकसंख्येचा वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर पंजाब हरियाणाची 561 स्क्वेअर किलोमीटर एवढी लोकसंख्येची घनता आहे. चंदीगड ही पंजाब हरियाणाची जी कॉमन कॅपिटल म्हणतो, सामायिक राजधानी आहे. पंजाबची जी भाषा आहे ती गुरुमुखी लिपी मधली आहे. पंजाबी ही गुरुमुखी लिपी मधली भाषा ही पंजाबची राज्यभाषा आहे. यासोबतच गिद्दा नृत्य हे पंजाबचं पारंपरिक नृत्य आहे. गिद्दा किंवा भांगडा. हा गिद्दा नृत्यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता, त्यामुळे गिद्दा हे पंजाबचं पारंपरिक नृत्य आहे. आता पंजाब हरियाणाला भारताचं धान्य कोठार म्हणून ओळखलं जातं, कारण जे काय गहू आणि तांदूळ उत्पादनाच्या बाबतीमध्ये पंजाब राज्य हे अग्रेसर आहे, त्यामुळे त्याला भारताचं धान्य कोठार म्हणून ओळखलं जातं. एकूण क्षेत्रापैकी लागवडीखालील क्षेत्राची टक्केवारी या भागामध्ये जास्त आहे, आणि त्यामुळे इकडे शेतीची कामं करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा मेकॅनायझेशनचा वापर हा जास्त होताना दिसतो. तसंच सिंचनाखालील क्षेत्र सुद्धा जास्त आहे, आणि यासोबतच जो काही खतांचा वापर आहे, रासायनिक खतांचा वापर, तो सुद्धा पंजाब हरियाणा मैदानामध्ये जास्त प्रमाणामध्ये केलेला दिसतो, आणि त्याचा कुठेतरी त्याच्या शेतीवरती सुद्धा परिणाम झालेला दिसतो. कारण जी शेतीची क्वालिटी आहे किंवा तिथले जे आपण म्हणतो की पंजाबमध्ये कॅन्सर रुग्णांचं प्रमाण जे जास्त आहे, तर त्याचं रिझन ते आहे की केमिकल फर्टिलायझरचा जो काही वापर केला जातो पंजाब हरियाणामध्ये शेतीसाठी, तर त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये कॅन्सर रुग्णांचं प्रमाण हे जास्त बघायला मिळतं. ठीक आहे. आता पारंपरिक शेती पद्धती जर सोडली, गहू तांदूळ याची जर शेतपीक पद्धती सोडली, तर अलीकडे अळंबीची शेती सुद्धा केली जाते. ठीक आहे. अळंबीची शेती ही अलीकडील प्रगती आहे शेती क्षेत्रामधील. गहू उत्पादनामध्ये पंजाब राज्य अग्रेसर आहे. आशियातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे हिसार कृषी विद्यापीठ.
हिसार हरियाणाला चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठ हे आशिया खंडातलं सर्वात मोठं कृषी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं, हे हरियाणामध्ये आहे. त्याचबरोबर जी भारतातली पहिली युनिव्हर्सिटी आहे तर ती गोविंद वल्लभ पंत युनिव्हर्सिटी ही सुद्धा पंजाब हरियाणामध्येच आहे. हरियाणाच्या पश्चिम भागामध्ये एकही नदी नाही. आता सतलज नदीवरती भाकरा नंगल प्रकल्प आहे. हरियाणातलं अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं. जालंधर हे क्रीडा सामुग्री च्या दृष्टीने अग्रेसर पंजाब मधलं जालंधर. क्रीडा सामुग्रीच्या दृष्टीने अग्रेसर क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आता कोलकाता अमृतसर हा जो ग्रँड ट्रंक रोड आहे जो की शेरशाह सुरीच्या काळामध्ये बांधला गेला होता तर तो सुद्धा पंजाब हरियाणा मधून जातो. नॅशनल हायवे 1 आणि नॅशनल हायवे 3 हा जोडला जातो. कोलकाता अमृतसर हा ग्रँड ट्रंक रोड म्हणून ओळखला जातो आणि जो की पुढं लाहोर पर्यंत जातो. अमृतसर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आता नैसर्गिक आपत्ती किंवा पर्यावरणीय समस्या काय तर क्षारयुक्त मृदा. मी मागाशी सांगितलं की मृदेमध्ये केमिकल किंवा रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे तिथली मृदा ही क्षारयुक्त बनलेली आहे आणि त्याचा जो काही परिणाम आहे किंवा दुष्परिणाम हा तिथल्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा झालेला दिसतो. ठीक आहे. अतिरिक्त सिंचन आणि रासायनिक खतांचा वापर याच्यामुळे तिथली मृदा ही क्षारयुक्त बनलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर लू हे पश्चिमेकडून येणारं जे काही वादळ आहे, धुळीची वादळ आहेत तर ही मे जून महिन्यामध्ये पंजाब हरियाणा मैदानामध्ये वाहतात. त्याचबरोबर जे चोस आहेत, चोस ह्या स्थानिक लहान ज्या नद्या आहेत, छोट्या छोट्या नद्या आहेत तर त्याला स्थानिक भाषेमध्ये चोस म्हणतात. पंजाब हरियाणामध्ये वाहणाऱ्या लहान स्थानिक नद्या आहेत तर त्यांना छोस असं म्हटलं जातं. आता हा आपला उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा दुसरा प्रदेश म्हणजे जो की पंजाब हरियाणाचा प्रदेश. पहिला जो राजस्थानचा वाळवंट, त्यानंतर दुसरा प्रदेश आहे तो दुसरा प्रदेश पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश आणि आता तिसरा जो आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा जो तिसरा भाग आहे तो मध्यवर्ती मैदान. किंवा त्याला त्रिभुज प्रदेश म्हटलं जातं. म्हणजे हा प्रदेश त्रिभुज प्रदेश किंवा त्रिभुज मैदान हा प्रदेश पूर्वेकडे आहे. म्हणजे ज्यावेळी नद्या हिमालयातून उगम पावतात त्या वाहत गाळाचं निक्षेपण करत जेव्हा पुढे जातात आणि त्या त्रिभुज प्रदेश म्हणजे जेव्हा नद्या समुद्राला मिळतात त्यावेळी तिथे जो प्रदेश तयार होतो किंवा जे मैदान तयार होतं ते अति पूर्वेकडे आहे बंगालच्या उपसागराला नद्या मिळण्याच्या अगोदर. तर तिथे तो त्रिभुज प्रदेश तयार होतो. त्यालाच मध्यवर्ती मैदान सुद्धा म्हटलं जातं. हा उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठाराच्या मधला भाग आहे मध्यवर्ती मैदानाचा. हे भारतीय संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. भारतीय संस्कृतीचं माहेरघर म्हणून मध्यवर्ती मैदानाला ओळखलं जातं. यामध्ये जगातलं सर्वात विस्तृत गाळाचं सलग क्षेत्र आहे. मी म्हटलं की त्रिभुज प्रदेशामध्ये विस्तृत गाळ आहे.
जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन, त्याच्यामुळे विस्तृत गाळाचा मैदानी प्रदेश इथे येतो मध्यवर्ती मैदानामध्ये. यामध्ये सर्वात उत्तरेला किंवा जेव्हा नदीचा उगम होतोय तर सगळ्यात उत्तरेला काय आहे, भाबर. त्यानंतर तराई. भाबर हा दगडगोट्यांचा प्रदेश. तराई जिथं नद्या लुप्त झालेल्या नद्या परत उगम पावतात तिथे दलदलीचा प्रदेश तयार होतो आणि तिथे पीठ प्रकारची मृदा सापडते. आणि त्यानंतर जो काय भांगर हा जुन्या गाळाचा मैदानी प्रदेश आणि जो खादर आहे नवीन गाळाचा मैदानी प्रदेश हा या मध्यवर्ती मैदानामध्ये येतो. खादर हा नवीन गाळाचा आणि भांगर हा जुन्या गाळाचा प्रदेश इथे येतो. आता गंगेचं जे मध्य मैदान आहे हे मैदान सुमारे 600 किलोमीटर लांब आणि 330 किलोमीटर रुंद आहे. यामध्ये गंगेच्या मुखाकडील जो भाग आहे मैदान आहे यामध्ये जलपैगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यातल्या टेकड्या पायथ्यालगत कमी उंचीच्या टेकड्यांना दुआर म्हणतात. दुआर. हा गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये येतो. तर हिमालयातील टेकड्या आणि पूर्व मैदान यामधील प्रवेशद्वार म्हणजे दुवार म्हणून ओळखलं जातं. दुवारचा अर्थ दार असा होतो. यातून दुवार मधून भूतानकडे जाणारे मार्ग इथून गेलेले आहेत म्हणून याला दुवार किंवा दार असं म्हटलं जातं. त्यानंतर गंगेच्या ज्या उपनद्या आहेत आता गंगेच्या काही उपनद्या ह्या हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या आहेत पण काही उपनद्या ह्या पठारावर उगम पावतात. तर यातली जी शोण नदी आहे ही गंगेची एकमेव पठारावर उगम पावणारी उपनदी आहे. शोण नदी महत्वाची उपनदी आहे. त्याचबरोबर गंगेच्या मुखाकडील मैदानी प्रदेशामध्ये म्हणजे गंगा जिथे समुद्राला बंगालच्या उपसागराला मिळते तिथे मैदानी प्रदेशातून गंगा, ब्रह्मपुत्रा, सुवर्णरेखा या नद्यांमुळे समांतर जलनिस्सारण झालेले आहे. दामोदर नदी ही गंगेच्या त्रिभुज प्रदेशात गंगा हुगळी प्रणालीमध्ये येऊन मिळते. दामोदर नदी ही गंगेची वितरिका आहे. त्याचबरोबर तराई हा जो मैदानी प्रदेश आहे तराईचा प्रदेश जो की दलदलीचा प्रदेश आहे यामध्ये चिकण माती सापडते. चिकण माती सापडते. खादरची नवीन गाळाची जी मृदा आहे तर ती अल्कलीयुक्त असते. अल्कलाईन मृदा असते आणि भांगर जुन्या गाळाची मृदा ही परिपक्व असते. परिपक्व मृदा असते. आणि जो खादर भाबरचा भाग आहे तो दगडगोट्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. मग ही जी मृदा आहे ही नवीन गाळाची खादर मृदा आहे ही अपरिपक्व मृदा असते. त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा गंगा नदीचा गाळाचा मैदानी प्रदेश तयार होतो त्यामध्ये जेव्हा हा नवीन गाळाचा मैदानी प्रदेश आहे तेव्हा हा अपरिपक्व गाळ असतो. त्यामुळे इथं एक्स्ट्रा किंवा कृत्रिम आणि नैसर्गिक खतांची गरज पडते कारण ही मृदा याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे इथं नैसर्गिक किंवा कृत्रिम खतांची भर घालावी लागते. आता याच्यामध्ये वनक्षेत्र कसं आहे गंगा नदीच्या मैदानी प्रदेशामध्ये वनक्षेत्र हे
कसं आहे तर याच्यामध्ये गंगेच्या उपमाकडील मैदानामध्ये दाट जंगलांनी व्यापलेले आहे. शेती आणि मानवी वस्तीचा विस्तार झाल्यामुळे ही जंगले विरळ होत गेली. तरी सुद्धा भाबर आणि तराई क्षेत्रात मैदानी प्रदेशापेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. आता भाबर, तराई यामध्ये वनक्षेत्र जास्त आहे तुलनेनं, कारण इथं शेतीसाठीचा जो प्रदेश आहे तो कमी आहे किंवा शेतीसाठी उपयुक्त असणारा प्रदेश कमी आहे, कारण हा दलदलीचा प्रदेश आहे आणि इथं दगडगोटे आहेत मोठे, त्यामुळे इथं शेतीसाठी कमी क्षेत्र आहे. आणि हा जो जुन्या काळाचा प्रदेश आहे आणि हा नवीन काळाचा प्रदेश आहे, त्यामुळे इथं शेती जास्त केली जाते आणि त्यामुळे इथं तुलनेनं वनक्षेत्र हे कमी आहे किंवा विरळ आहे. इथं वनक्षेत्र सुरुवातीच्या 2 प्रदेशामध्ये जास्त बघायला मिळतं. आता लोकसंख्येची घनता कशी आहे तर या प्रदेशाचा एकूण क्षेत्रापैकी 9% भाग हा लोकसंख्येनं व्यापलेला आहे. 9% भागामध्ये तेवीस 23% लोकसंख्या राहते. म्हणजे यामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त बघायला मिळते, कारण हा सुपीक मैदानी प्रदेश असल्यामुळे इथे लोकसंख्येची घनता जवळपास 961 एवढी आहे. 931 पर स्क्वेअर किलोमीटर एवढी लोकसंख्येची घनता या प्रदेशामध्ये बघायला मिळते. आता त्रिभुज प्रदेश जो आहे, या त्रिभुज प्रदेशाचा आकार कसा आहे हा त्रिभुज प्रदेश हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेला आहे. याचा 60% भाग हा बांगलादेशामध्ये येतो. याचा आकार जो आहे तो त्रिकोणी आहे. हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. तो पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये विस्तारलेला आहे. यामध्ये सुंदरबन का म्हटलं जातं, तिथे सुंदरीची जी वन आहेत तर ती सापडतात, त्याच्यामुळे याला सुंदरबनचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामध्ये गाळाची मृदा अवसादांच्या सूक्ष्म कणांची बनलेली आहे. गाळाची मृदा इथे सापडते. या त्रिभुज प्रदेशामध्ये जी आर्द्र पानझडी वने आढळतात, यामध्ये दाट आणि उंच गवताळी प्रदेश आहे, त्याला केन ब्रेकर्स म्हणतात. क्रेन ब्रेकर्स. दाट गवताळी प्रदेश आहे तर त्याला स्थानिक भाषेमध्ये केन ब्रेकर्स असं म्हटलं जातं. ब्रह्मपुत्रा नदीला आसामची लाईफलाईन म्हटलं जातं. आणि पांढरे कष्टबदक हे आसामचा राज्य पक्षी आहे.
भारतातला आसाम हे चहा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. आता बिहू हा सण आसाममध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर दुर्गा पूजा हा सुद्धा सण. आता दुर्गा पूजाला जे आपले राष्ट्रीय इनहेरिटेज मध्ये स्थान मिळालेले आहे. तर दुर्गा पूजा, आसामचं दुर्गा पूजा हा सुद्धा सण आसाममध्ये साजरा केला जातो. आता अशा पद्धतीने आपला जो काय उत्तरेकडील मैदानी प्रदेश यामध्ये 3 भाग आपण बघितलेले आहेत. एक तर राजस्थान वाळवंट, त्यानंतर पंजाब हरियाणा मैदान आणि त्यानंतर मध्यवर्ती मैदान, यालाच त्रिभुज प्रदेश म्हटलं जातं. हा आपला दुसरा प्राकृतिक विभाग होता, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, जो आता संपलेला आहे. तर आपण नेक्स्ट जो प्राकृतिक विभाग आहे भारताचा तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.